मी ज्या वेळेला एसटीतून प्रवास करतोय त्याला मला कंडक्टर म्हणतात की या वेळेपुरतं तुला 1/4चा लाभ दिला जाईल, पण पुढच्या वेळेला जर तुझ्याकडे एनसीएमसी कार्ड नसेल तर तुला प्रवासात सूट दिली जाणार नाही. गावामध्ये एनसीएमसी कार्ड काढण्याचे कॅम्प्स लावले जात आहेत किंवा तालुक्याला लावले जात आहेत आणि त्यात आम्ही ज्यावेळेला कार्ड काढायला जातो तर तिथं वेगळी बातमी दिली जाते, आमचं कार्ड काढून दिलं जात नाही आणि एसटीमध्ये प्रवास करताना आम्हाला ती सवलत दिली जात नाहीये. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. एनसीएमसी कार्ड बाबतीत आपण मागेही व्हिडिओ बनवले होते, पण तरी आता प्रश्न जे काही उठतायत किंवा प्रश्न जे काही येत आहेत किंवा संभ्रम जो काही निर्माण होते तर त्याच याच्यावरती स्पष्टीकरण देण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवतोय. तर व्हिडिओ पूर्ण पाहायची ही कळकळीची विनंती करतो तुम्हाला. कारण काय होतंय की व्हिडिओ पाहत नाही, आपण टायटल पाहतो, थंबनेल पाहतो आणि त्याच्यावरती आपलं मत तयार करतो किंवा आपलं त्याच्यावरती जे काही अभिप्राय असते तर ते अभिप्राय आपण कमेंटमध्ये देतो, पण व्हिडिओ पाहत नाही. व्हिडिओमध्ये जे काही सविस्तर सांगण्याचा प्रयत्न असतो किंवा जे काही तुमच्या शंका आहेत तर त्या शंका सोडवण्याचं काम आपण केलेलं असतं, पण तरीही गोष्टी ह्या अशा घडतात की कमेंट चुकीच्या येतात. तर लक्षात घ्या, एनसीएमसी कार्ड काढायचं आपल्याला पहिला तर सांगण्यात आलं होतं. म्हणजे ओमकेश तू सांगितला होतास की एनसीएमसी कार्ड काढायची काही गरज नाही आहे, पण ज्याला आम्ही एसटी मधून प्रवास करतोय त्याला या कंडक्टर म्हणतात की यावेळी पुरतं जे काही वाहक आहेत तर ते वाहक म्हणतात यावेळी पुरतं तुला लाभ देतोय, पण पुढच्या वेळेला तो लाभ दिला जाणार नाही. एनसीएमसी कार्ड काढायचं, लवकरात लवकर काढून घे एनसीएमसी कार्ड असं म्हटलं जाते. गावामध्ये कॅम्प्स लावले जात आहेत, तालुक्याला कॅम्प्स लावले जात आहेत एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी, किंवा मग डेपोमध्ये कॅम्प्स लावले जात आहेत आणि तिथं काढायला गेलं की तिथं सांगितलं जातंय की दिव्यांगांना सक्ती नाही आहे. कंडक्टर म्हणतात काढलं पाहिजे, सवलत मिळणार नाही. कोण म्हणते, माझा शेजारचा दिव्यांग म्हणतोय काढलं पाहिजे, काढलं नाही तर आपल्याला प्रवास करता येणार नाही. असे भरपूर सारे जे काही शंका मनामध्ये आलेल्या आहेत तर त्या शंका सोडवतो. पहिलं तर एनसीएमसी कार्ड काढायची आपल्याला काहीही गरज नाहीये, लक्षात घ्या, काहीही गरज नाही. कधी पण अडचण येऊ दे, माझा नंबर 7498018385 7498018385 ला फोन करायचं. त्या कंडक्टरना जे काही कायद्यानुसार किंवा जे काही नियमानुसार असेल तर ते मी सांगतो, काही अडचण येणार नाही. तुम्ही लोड घेऊ नका एवढं मी सांगेन. पण दिव्यांगांना एनसीएमसी कार्ड काढायची काही गरज नाहीये, आलं लक्षात. कारण दिव्यांगांना त्या ह्याच्यामधून जे काही एसटी महामंडळाने असेल किंवा राज्य सरकारने परिपत्रक काढून सांगण्यात आलेलं आहे किंवा एक प्रेस नोट काढून सांगण्यात आलेलं आहे की दिव्यांगांना सक्ती करू नये म्हणून. मग कंडक्टर मागतात त्यावेळेला आम्ही काय करायचं, तर त्याला सरळ सांगायचं की मी यूडीआयडी कार्डवरती प्रवास करणार आहे, माझी ओळख, माझा यूडीआयडी कार्ड आहे, मला 1/4चा लाभ तुम्ही देणार असाल तर द्या, नाहीतर मी तिकीट काढणार नाही, मी बसमधून सुद्धा उतरणार नाही. तुम्ही तुमच्या चेकरना बोलवा, तुम्ही तुमच्या वरच्या अधिकाऱ्यांना बोलवा, तुम्ही तुमच्या डेपो मास्टरला बोलवा किंवा स्टँडमध्ये नेऊन गाडी सांगा, त्या डेपो मास्टरला बसमध्ये बोलवा, मी त्यांना विचारतो, ते काय सांगतात बघूया, ते पुरावे काय दाखवतात बघूया, मग मी जे काही असेल त्या कारवाईला सामोरं जायला तयार आहे असं सरळ सांगायचं. बरं, तरीही तुमच्याकडून जर जीआर ते मागत असतील की वगळण्यात आलेला आहे असा जीआर तुम्ही दाखवा. जर असं म्हणत असतील, तुमच्याकडे जीआर जर असेल, तुमच्याकडे जर ते परिपत्रक भेटेल, मला भेटलं तर मी आपल्या ग्रुपवरती नक्की टाकेन, पण जरी नसेल किंवा भेटलं तर दाखवाच. पण नसेल तर काय करायचं, माझ्याकडे परिपत्रकच नाही, माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईलच नाही, माझ्याकडे मोबाईलमध्ये त्या व्हॉट्सअपमध्ये ते मला व्हॉट्सअप चालवता येत नाही, मला हेच करता येत नाही, मला तेच करता येत नाही. या वेळेला काय करायचं, मी मगाशी सांगितलंय, माझा नंबर, मला फोन करायचा, मी सांगतो त्यांना काय सांगायचं ते. पण तरी पण जीआर दाखवा म्हणत असतील, परिपत्रक दाखवा म्हणत असतील, काय प्रेस नोट असेल दाखवा म्हणत असतील, तर त्यांना असं सांगायचं की सक्ती आहे असं प्रेस नोट, असा जीआर तुमच्याकडे आहे का पहिला दाखवा. माझं कागद बघण्याऐवजी, पहिला माझं कागद बघण्याऐवजी तुम्ही तुमचं कागद दाखवा. तुमच्याकडे जे काही नोटीस असेल, तुमच्याकडे जे काही नियम सांगितला असेल की दिव्यांगांच्याकडे एनसीएमसी कार्ड असेल तरच त्यांना सुविधांचा लाभ, तरच त्या 1/4 किंवा हाफ तिकीटचा लाभ दिला जाणार आहे असं सांगत असतील ते, तर त्यांना सांगायचं पुरावा दाखवा. पुरावा पहिला दाखवा, मग मी विश्वास ठेवतो तुमच्यावरती, मग मी जे काही आहे नियमात बसत्यात गोष्टी तर त्या करतो. आता पण आपण नियमच पाळतोय, पण नियम त्यांना जास्ती माहीत असतील किंवा अति जास्ती माहीत असतील, त्याच्यामुळे होत असेल कदाचित. मी कुणावरती टीका करत नाहीये, लक्षात घ्या, नाहीतर आबरू नुकसानीचा दावा आता लावला जातोय त्याच्यामुळे. पण जर ते आपलं ऐकायला तयार नसतील तर पहिली गोष्ट करायची, डेपोमध्ये न्यायचं, एसटी स्टँडमध्ये न्यायचं, डेपो मास्टर सोबत बोलायचं. तरी सुद्धा डेपो मास्टर जवळ नेत नसतील तर तिकीट काढायचं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे, पहिली मेन गोष्ट म्हणजे आपल्या सीटवरून आपण उठायचं नाही, उतरायचं नाही, भले त्यांनी मारू देत किंवा काहीही होऊ दे. आपण आपल्या डेस्टिनीपर्यंत जाऊपर्यंत उतरायचं नाही. आपलं यूडीआयडी कार्ड खरं आहे, आपण दिव्यांग खरे आहोत,
UDID कार्ड स्कॅन केल्यानंतर किंवा UDID कार्ड नंबर टाकल्यानंतर आपलं दिव्यांग प्रमाणपत्र दिसतंय तिथं. UDID कार्ड जे काय आपला पुरावा आहे स्वावलंबन वेबसाईटला तर तो दिसतोय. त्याच्यात घाबरायची काहीही गरज नाहीये. मी धमकी कुणालाही देत नाहीये, पण मी तुम्हाला जे काही काळजी घ्यायची तर ती काळजी घ्यायची गोष्ट सांगतोय तुम्हाला. आलं लक्षात? पहिल्या तर बसमधून उतरायचं नाही. दुसरं, त्यांनी मनमानी म्हणतात ते तिकीट काढायचं नाही. आपल्याला जे रूल्सनुसार नियमानुसार तिकीट आहे तर ते तेवढंच काढायचं. जर ते अतिरिक्त पैसे मागत असतील किंवा दुसरं तिकीट आपल्या खिशात घालायचा प्रयत्न करत असतील किंवा आपल्या हातात देण्याचा प्रयत्न करत असतील, घ्यायचं नाही, स्वीकारायचं नाही ते तिकीट. आपले भले त्याच्याकडे पैसे अडकू देत, पण आपण तिकीट काढायचं नाही. ज्यावेळेला चेक येईल, ज्यावेळेला अधिकारी वरचे येतील, त्यावेळेला आपल्याला बघता येईल त्या गोष्टी. आलं लक्षात? तर या गोष्टी आहेत. डेपो मास्टरांना सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की दिव्यांगांना NCMC कार्ड देऊ नका. पण एक कंडक्टर मनमानी करत असली एका दुसरा असता बघा. सगळीकडे गोष्टी असतात ज्याच्यापर्यंत शेवटपर्यंत माहिती पोहोचलेली नसते किंवा त्या कंडक्टरांची चूक आहे असं मी म्हणत नाही. त्या कंडक्टरांच्यापर्यंत माहिती पोहोचली नसेल किंवा त्यांना माहिती मिळाली नसेल म्हणून ते NCMC कार्डची विचारणा करत असतील किंवा ते NCMC कार्डची मागणी करत असतील. अशाही गोष्टी होऊ शकतात ना. अशाही गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे उगाच वाद घालायचा नाही, तंडायचं नाही. मला फोन करा, मी सांगतो त्यांना NCMC कार्डची गरज नाही आहे किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या समजावून नक्की सांगण्याचा प्रयत्न मी करेन तुम्हाला. त्यांना पण, कंडक्टरना, ड्रायव्हरना पण. पण कसं आहे, जे आपले अधिकार आहेत, जे काय आपल्याला नियमातून वगळण्यात आलेलं आहे किंवा जे काय आपल्या हक्काचं आहे आपण तेच करतोय. बाकीचा अन्याय कोणावरती करत नाहीये आपण किंवा कुणाच्या हक्काचं, कुणाच्या हिश्श्याचा आपण खाऊन घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. आणि अजून एकदा सांगतो, NCMC कार्ड काढायची काही गरज नाहीये. UDID कार्डवरती आपल्याला कुठेही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये प्रवास करता येतोय, प्रवास करता येणार आहे, प्रवास करता येणारच आहे आपल्याला इथून पुढे सुद्धा. ते कार्ड वेगळं काढण्याची काही गरज नाहीये. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे, त्याच्यातून अजून माहिती काय राहिली असेल तर ते नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हा. ओरिजिनल UDID कार्ड पण घेऊन जायची काही गरज नाही आहे. तुमच्याकडे झेरॉक्स कॉपी असेल, कलर प्रिंट असेल, ती सुद्धा घेऊन गेला. स्कॅन झाल्याशी स्कॅन ते करायला पाहिजे. स्कॅन केल्याशी किंवा स्कॅन झाल्याशी मतलब आहे. जरी स्कॅन होत नसेल तर तुम्हाला मी वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही नवीन KYC केल्यानंतरची प्रिंट काढून घ्या. KYC केल्यानंतरचं प्रिंट डाउनलोड करून घ्या आणि ते लॅमिनेशन करून घ्या. पण ओरिजिनल जर तुमचं 2 वर्षा पाठीमागचं, गेल्या वर्षीचं किंवा 4-5 महिन्याच्या पाठीमागचं असेल किंवा KYC करण्याआधी जे काही आलेलं UDID कार्ड असेल तुमच्याकडे, ओरिजिनल जे PVC स्वरूपात म्हणजे ATM कार्ड सारखं असतं तर ते असेल तुमच्याकडे आणि ते जर स्कॅन होत नसेल तर ते घरातच ठेवा. तुम्ही ते घरातच ठेवा. त्याचा काही उपयोग नाही आहे. त्याला झेरॉक्स मारायला किंवा झेरॉक्स मारून डॉक्युमेंट जमा करायला कुठेही तुम्हाला त्याच्यासाठी उपयोग आहे त्याचा. पण ST मध्ये प्रवास करताना स्कॅन करण्यासाठी त्याचा उपयोग होणार नाही. स्कॅन होणार नाही तुमचं, कारण QR कोड तुमचा तो बदललेला आहे. लक्षात घ्या, या गोष्टी आहेत. तुम्ही झेरॉक्स कॉपी घेऊन जा. झेरॉक्स कॉपीला जर ती अडवत असेल तरी सुद्धा मला संपर्क केला तरी चालेल. पण स्कॅन तुमचं UDID कार्ड व्हायला पाहिजे किंवा जन्मतारीख किंवा तुमचं UDID नंबर टाकल्यानंतर तुमचा UDID कार्ड तिथं दिसलं पाहिजे. आणि या सुविधा आता टेम्पररी दिव्यांगांना बंद होणार. नवीन टेम्पररी दिव्यांगांना ST मध्ये प्रवास वगैरे सगळं बंद होणार आहे. फक्त परमनंट दिव्यांग जे असतील, 40% वरचे दिव्यांग असतील तर त्यांनाच ते सगळे लाभ घेता येणार आहेत. पण 39% जरी असतील तर तुम्हाला त्या ST प्रवासाचा किंवा बाकीच्या गोष्टींचा लाभ घेता येणार नाही. किंवा जे काही सवलत आहे 1/4ची किंवा हाफ तिकीटची तर ती सुद्धा तुम्हाला भेटणार नाही. लक्षात घ्या. बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी अजून काय राहिलं असेल तर आपलं कमेंट बॉक्स रिकामच आहे. त्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हाल अशी आशा ठेवतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.